मी खरं तर बऱ्याच वेळा असं सांगितलंय, ज्यांनी आधीपासून सेशन्स बघितले असतील, की सुरुवात काय करायची, ओपनिंग खरंच माहीत नसतं, विषय डोक्यात असतो, विषयाचा थोडासा अभ्यास 1-2 दिवसांनी केला जातो आणि मांडला जातो. मागच्या वेळेस आपण थिंक व्हॉट यू थिंक याच्यावर बोललो होतो. त्याचाच पुढचा भाग म्हणजे माइंड युअर माइंड असं आपण म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या आधी आपण एक थोडी वेगळी सुरुवात करू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्यानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सूर्य मीच आहे, चंद्र मीच आहे. तुला जेवढे म्हणून ग्रह माहिती आहेत ना, ते ग्रह सुद्धा मीच आहे. मी या सृष्टीचा जनक आहे, मी या सृष्टीचा ऑपरेटर आहे. मी ही सृष्टी विनाश सुद्धा करतो. आय एम द जनरेटर, आय एम द ऑपरेटर, आय एम द डिस्ट्रॉयर. जनरेटरचा जी, ऑपरेटरचा ओ आणि डिस्ट्रॉयरचा डी, GOD, गॉडची संकल्पना आहे. सूर्य मीच आहे, चंद्रही मीच आहे, आकाशातले सगळे तारेही मीच आहे, पृथ्वी मीच आहे, मंगळही मीच आहे. अर्जुना, दुर्योधन सुद्धा मी आहे, युधिष्ठिर सुद्धा मी आहे आणि तू सुद्धा मीच आहे. ही पृथ्वी निर्माण होण्याच्या आधीपासून मी आहे. मी एवढा जुना आहे आणि आत्ताचा एक क्षण आहे, याच्यापेक्षा सुद्धा नवीन मी आहे. मी एवढा नवीन सुद्धा आहे. लहानपणापासून एक वाक्य ऐकले की त्याच्या इच्छेशिवाय बोटे हलवू शकत नाही. श्रीकृष्ण तसं अर्जुनाला सांगतायत की माझ्या इच्छेशिवाय तू बोटे हलवू शकत नाही. हु आर यू? अर्जुनाला जेव्हा प्रश्न पडला, तो भगवद्गीतेत कृष्णाला विचारतो की अरे मी कसं करू हे सगळं, माझ्यासमोर माझे नातेवाईक आहेत, माझी होणार नाही, मी असं केलं, मी तसं केलं. तिथं कृष्ण हसून त्याला सांगतायत तू काही करत नाही, मी तुझ्याकडनं करून घेतोय. आणि जर हे विधिलिखित मानलं म्हणजे आता इथं आपण असणं, मी खरं सांगतो मला सुरुवात माहित नव्हती आता काय करायची. माझे खरं थोडंसं वेगळं डोक्यात होतं. तुम्ही आणि मी आता इथं असणं, 5:30 वाजता मी स्टेजवर असणं, तुम्ही समोर असणं, 10 मिनिटांनंतर दुसरं कोणतरी स्टेजवर येईल, मी समोर असणं, हे जर विधिलिखित आहे असं आपण मानलं, हे जर आधीच ठरवलं गेलं आजपासून 400, 500, 800 वर्ष आधीपासून असं आपण मानलं, तर मग आपल्या हातात काय राहतं? मला असं वाटतं भारतीयांची जर सगळ्यात मोठं एक वेगळं परसेप्शन जर झालं असेल तर हे. आता मी बघितलं मध्यंतरी तुमच्या ते फोटोमध्ये आलं होतं लॉ ऑफ कर्माचं पुस्तक. मागच्या 50 वर्षांमध्ये लॉ ऑफ कर्मा, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ नेचर खूप लिहिलं गेलंय, बोललं गेलंय. लॉ ऑफ कर्माविषयी आमचं मत थोडंसं वेगळं आहे, जे नेहमीच कदाचित वेगळं असतं. मी आता इथं असणं, माझा आज सकाळपासून झालेला काही फायदा असेल, काही नुकसान असेल, काही मिटिंगा झाल्या असतील, काही मिटिंगा राहिल्या असतील, त्याचं फलित जर माझ्या कर्मावर डिपेंड असेल आधीच्या, असा जर माझा विश्वास असेल तर माझा कंट्रोलच राहत नाही माझ्या या गोष्टीवर. मी डिपेंड होऊन जातो. जे काय ठरलंय आधीपासून ठरलंय असं जर ठरलं तुम्ही डिपेंड होऊन जातो. आणि मला असं वाटतं आपण डिपेंड होऊ नये हा आपलं माइंड सांगतो. जगातला कोणत्याही धर्म होतं, फक्त कृष्णच सांगत असं नाही. तुम्ही जैन लोकांचं बघितलं तर महावीर हे सांगतात जिओ और जीने दो. प्रत्येक धर्माची एक टॅगलाईन नाही, जिओ और जीने दो म्हणतात ते. आधी स्वतः जगा, नंतर दुसऱ्यांना जगू द्या. परवा माझा विमानातला प्रवास झाला, सहज अगदी बायको शेजारी बसली होती, तिला मी सांगितलं तिच्या पट्ट्याचं सांगतात ते एअर होस्टेस, त्यातलं एक वाक्य वापरतात, दुसरों की मदद से पहले पहले खुद को बेल्ट बांधी है. किती छान वाक्य आहे ना. दुसऱ्यांना मदत करायच्या आधी स्वतःची मदत कर. आपण केला असा विमानातला सगळ्यांनी प्रवास. स्वतः ऑक्सिजन लाव, स्वतः तो बेल्ट लाव, उडी मारायच्या आधी, नंतर लोकांना ऑक्सिजन लाव. लाईव्ह अँड लेट लाईव्ह. श्रीकृष्णही तेच म्हणतात, येशू ख्रिस्ती तेच म्हणतात, सगळ्यांवर प्रेम करा. परमेश्वरा, जे मला सुरावर लटकवतात, जे माझ्या हातापायाला खिळे मारतायत, ज्यांनी माझ्या डोक्यावर काट्यांचा मुकुट रचलाय, ज्यांनी माझ्या छातीवर क्रॉस कोरलाय रक्ताचा, त्यांना माहितच नाही हे काय करतात. परमेश्वरा, त्यांनाही माफ कर.
जगातला एकही धर्मग्रंथ त्यांच्या धर्माच्या संस्थापकानं लिहिलेला नाही. हे सगळे नंतर त्यांना आलेले विचार आहेत, त्याच्यामुळे ग्रंथ तयार झाले. मग बायबल असेल, कुराण असेल, भगवद्गीता असेल. जय नावाच्या ग्रंथामध्ये जो पहिला खरा ग्रंथ म्हटला जातो, जो परीक्षितांच्या नातवांनी लिहिलाय, त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा उल्लेखच नाहीये. मराठीमध्ये खूप चांगलं पुस्तक आहे गोखलेंचं, मला वाटतं ओकांचं, हा जय नावाचा इतिहास. त्याच्यात भगवद्गीतेचा कृष्ण अर्जुन संवाद कुठंच नाहीये. आधी जय लिहिलं गेलं, मग भारत लिहिलं गेलं, मग महाभारत झालं. महाभारतानंतर भगवद्गीतेचा उल्लेख येतो. व्यासांनी नंतर ते प्लांट केलेलं आहे की कृष्णाने अर्जुनचा काहीतरी संवाद झाला असेल ना. मग काय झालं असेल, मग कृष्णाने काय प्रश्न विचारले असतील आणि अर्जुनाने काय उत्तर दिले असतील. हा सगळा माइंड गेम आहे. माइंड युअर माइंड. मागच्याच आपण सांगितलं, थिंक व्हॉट यू थिंक. तुमचं डोकं काय विचार करतं हे आपल्या मनात आलं पाहिजे. माझ्या डोक्यात कधी विचार आलाय मला दारू प्यायची आहे, मला 3 तास टाइमपास करायचा आहे, हा विचार चांगला आहे का वाईट हे आपल्याला खरंच कळत नाही का. लोकांना सांगावं लागतं का, अरे तुझ्या डोक्यात चुकीचा विचार आलाय. माइंड व्हॉट यू माइंड. रेल्वेचा प्रवास आहे ना, रेल्वेचा इंजिनचा प्रवास आहे ना, हाच रेल्वेचा प्रवास असतो. इंग्लिश मधलं परफेक्ट वाक्य सांगतो, स्पीड ऑफ द इंजिन इज द स्पीड ऑफ द ट्रेन. मॅन इज नथिंग बट अ माइंड, माइंड इज द मॅन. ग्रॅमॅटिकली योग्य आहे का अयोग्य वाक्य सोडून द्या, पण माणूस म्हणजे माइंड त्याचा. मग आपण माइंडला डेव्हलप करू शकतो का. माइंडला डेव्हलप करणं एवढं अवघड आहे का. मागच्या वेळेस एक वाक्य वापरलं तुम्ही, व्हॉट. तुमच्या माइंडने तुमचा विचार केला पाहिजे, तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. माय माइंड शुड थिंक फ्रॉम हिअर टू वेअर. मी आज जर इथे आहे तर मला भविष्यात कुठं जायचंय, माझ्या माइंडने मला विचार केला पाहिजे. तुम्ही जर माइंड बदलला तर मॅन चेंज होतो. इफ यू विल चेंज द माइंड यू विल चेंज द मॅन. त्याचं थिंकिंग चेंज होतं, त्याची प्रोसिजर चेंज होते. आणि माइंडचं कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातात आहे. जगातल्या 98% लोकांचं हे सायन्स आहे, स्ट्रॅटेजिक्स आहे, जे मान्य आहेत जगाला सगळीकडं. 98% लोक हे त्यांच्या माइंडच्या प्रमाणात चालतात. राहिलेले 1.5-2% लोक माइंडला सुचवतात की तू आता काय थिंकिंग करायचंय, त्या हिशोबाने मला जायचंय, मला इथं जायचंय कळलं, आता तू मला प्लॅन कर की मी कसं पुढे जायचंय, मला तिथं जायचंय, मला कळलंय. साध्या साध्या गोष्टी. आता आपण इथं आलो, आपण आधी थिंकिंग केलं. मग ट्रॅफिक जाम लागली तर आपण फिरून आलो कुठेतरी, सिग्नल लागला, पाऊस आला, थोडं थांबलो, आपण परत बाहेर पडलो. कुठं जायचं हे जर कळलं ना तर माइंड त्याचं प्लॅनिंग करतं. जर कुठं जायचं कळलं नाही तर माइंड प्लॅनिंग करत नाही. आयुष्याचं डेफिनेशन हवंय, काय करायचंय. 1,000 कोटी रुपये तर ओसामा बिन लादेनला दिले, तो बॉम्ब 10,000 बॉम्ब बनवेल आणि अख्ख्या जगात बॉम्ब फोडेल तो, कारण त्याचा तो माइंड सेट आहे. हे 1,000 कोटी रुपये जर एखाद्या उद्योजकाला दिले तर 100 कंपन्या टाकेल, तो लाखो लोकांना रोजगार देईल. इलेक्ट्रिसिटी सेम आहे, एनर्जी सेम आहे. काही ठिकाणी अणुबॉम्ब बनवले जातात, काही ठिकाणी वीज निर्मिती केली जाते कारखान्यांसाठी. अक्षरशः सेम फॉर्म्युला आहे, सेम रॉ मटेरियल आहे, सेम कॉस्मेटिक्स आहेत. काय तयार करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. दॅट इज माइंड. संस्कृतमध्ये खूप चांगलं वाक्य, चंद्रमा मनसो जात. काही नाही, जे काय आहे ते माइंड, माइंड अँड माइंड. आपला प्रॉब्लेम तिथंच होतो, आपण माइंडच डेव्हलप करत नाही. न्यूटनचा माइंड जेव्हा पुन्हा आपण ऐकलं सगळं, न्यूटन आईन्स्टाईन यांच्या माइंडवर परत परत रिसर्च केलं, जमिनीत गाडलेला मृतदेह काढून माइंड जेव्हा सर्च केलं तेव्हा सायंटिस्टला लोकांना असं दिसलं की यांनी 16% माइंड वापरलाय. आपल्या बाबतीत किती सांगायला पाहिजे, 0.5, 0.6, 0.1, 0.0, 0.00006. काही तर अगदी लॅमिनेट लावलेली असायचं, वर गेले की देवानी फक्त काढायचं आणि दुसऱ्याच्या शरीरात टाकायचं. अजिबात वापरलेला नाही मेंदू. सगळ्यात जास्त किंमत त्याला येईल. जगायला पाहिजे. लाईफ इज अ सेलिब्रेशन. लाईफ इटसेल्फ इज अ सेलिब्रेशन.
आधी लोक मी अशी बघितली की आयुष्याचं एकच स्वप्न असतं, कुठेतरी एकदा समजा PhD घ्यायची किंवा एखादी डिग्री घ्यायची, और एखादा बिझनेस मला 100-500 कोटीचा करायचा आहे. पण ते करत असताना ऍट विच कॉस्ट? आयुष्यात बाकी काही केलेलं नाही. विवेकानंदांची एक स्टोरी आहे की एका नावेने प्रवास करत असतात आणि तो एक साधू त्यांना भेटतो. थांब म्हणे, मी पाण्यावर चालून दाखवतो. त्याचं पाण्यावर चालत जाता साधू परत पाण्यावर येऊन बसतो. बघ म्हणे, मी चालायला शिकलो आणि याच्यासाठी मी 26 वर्ष तपश्चर्या केली. विवेकानंद म्हटलं, आता तू बस. ते नावाड्याला 1 रुपया देतात आणि नाव क्रॉस करून परत येतो. म्हणजे तुझ्या 26 वर्षांची तपश्चर्या मी 1 रुपयात मिळवली. उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे. मी त्याच्यासाठी जेवढी मेहनत करणार आहे, माझं जे पोटेन्शियल आहे, जे नैतिकतेने मला दिलंय, परमेश्वराने मला एक पोटेन्शियल दिलंय, मी याच्यावर लिहिलंय, येईल त्याच्यावर मी नंतर. परमेश्वराने मला एक ताकद दिली जी बाकी तो कोणालाच दिली. आपल्याकडं प्रत्येकामध्ये काही असा एक गुण आहे की जो बाकी कोणी नाही करू शकत, जो बाकी कोणाकडे नाहीये. व्हॉट गोल्ड कॅन डू, कॉपर कांट. What copper can do, silver can't. What silver can do, brass can't. What brass can do, बाकीच्या गोष्टी मेटल कांट. जे रॉकेल करू शकते ते पेट्रोल नाही करू शकते, पेट्रोल करू शकते ते डिझेल नाही करू शकत, डिझेल जे करू शकते ते पाणी नाही करू शकत, पाणी जे करू शकते स्पिरिट नाही करू शकत. प्रत्येकाचा एक गुण आहे. ती आपल्या लाईफची डेफिनेशन आहे खरं. त्यांनी आपल्या त्यासाठी तिथं पाठवलंय. तू वापर तुझं कॅरेक्टर, वापर मी जे तुला काय दिलंय ते आयुध, वापर मी जे तुला दिलंय ते हत्यार, आणि यशस्वी हो. नंतर मला येऊन भेट परत. सब जन्म मुझी से पाते हैं, सब मुझी से मिल जाते हैं. कृष्ण असं म्हणतात की अरे अर्जुना, तुझा आणि माझा पहिला जन्म नाही, हजारो वेळा आपण जन्मलोय, हजारो वेळा आपण गेलोय, पण तुझं आणि माझं स्पिरिट इथंच आहे. तू ते वापरलं नाही, मला दिसतंय, तुला दिसणार नाही. मला तुझा मागचा जन्म माहितीये, त्याच्या मागचा जन्म माहितीये, मला तुझे पुढचे सुद्धा 100 हजारो जन्म दिसत आहेत. कारण आता तुझा मेंदू भ्रष्ट झालेला आहे, असं कृष्ण म्हणतात अर्जुनाला. जो अर्जुन 2 तासाआधी घाबरत होता, आपण तेच खरं असं मानून पुढे जायचे. ज्यांनी काकावर वार कसे करायचे, भावांवर वार कसे करायचे म्हणून त्याचे हातपाय थरथरत होते, त्याच युद्धात तो सर्वश्रेष्ठ युद्ध आणि धनुर्धर म्हणून नंतर पुढे आला. माइंड चेंज झाला. श्रीकृष्णाने डेफिनेशन दिली, श्रीकृष्णाने दिशा दाखवली. नंतर टीव्हीचे सिरियलचा भाग सोडून द्या की तो बाण मारताना रडत रडत बाण वगैरे मारला, असं काही होत नसतं. पण नंतर त्यांनी प्रत्येकावर वार केलाय, प्रत्येकाला मारले. ज्याच्या आधी जो वार करायला घाबरत होता, रडत होता, आयुष्याची दिशा सापडली. आपल्या दिशाच सापडत नाही. प्रश्न हा आहे, मी नेमकं काय करायचं मला हेच कळत नाही हो. मला इथं कशाची प्लान केले गेले नियतीने. हाच माझा मित्र का झालाय, हाच मला गाईडलाईन का देतोय. मी आता या क्षणी इथं या व्यवसायात मी का कसं कधी आलोय, मी त्याच्यात काय चांगलं करू शकतो. काही गोष्टी निश्चित नियतीच्या अधीन सोडू, पण आपण निदान प्रयत्न करतोय का. आयुष्य सायकलिंग सारखं आहे, सायकल मारत राहावं लागतं. तुम्ही पेंडलिंग थांबलं तर सायकल पडते. इंग्लिशमध्ये खूप 5वी-6वी आपण एक कविता ऐकली, रो 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 युअर बोट. चालू ठेवायचंय, चालू ठेवायचंय, चालू ठेवायचंय. कीप गोईंग, कीप ग्रोईंग. रोज सकाळी कपडे बदलताना आपण वॉर्डरोब उघडतो, एखादा ड्रेस घेतो, वर बघतो सॉक्स कोणते चांगले, सॉक्स घेतो, शर्ट कोणता चांगला, शर्ट घेतो. त्याच्यावर काय चांगलं दिसेल, एखादी लेडीजच्या बाबतीत असेल तर काळाची ब्रासलेट त्याच्यावर कोणते चांगले दिसेल, नाकातलं कोणते चांगले दिसेल, कानातलं काय चांगलं दिसेल, मॅचिंग होईल का, कॉन्ट्रास्ट करायचंय का, ते बघतो. हे खरंच अवघड आहे का. रोज सकाळी तो ड्रेस बदलताना, कपाट उघडताना तुमच्या डोक्यात आला पाहिजे की आज मी कोणता विचार घालणार आहे, आज मी टाइमपास करणार नाही, आज माझ्या क्लायंटला मी फॉलोअप करणार आहे, आज माझ्या जुन्या नात्याशी मी बोलणार आहे, आज मी काहीतरी चांगलं वाचणार आहे. माइंडला खाद्य द्यावं लागतं बरं का. जर शरीराला, बॉडीला खाद्य द्यावं लागतं, जसे आपल्या भूक लागतात, माइंडला सुद्धा खाद्य द्यावं लागतं. हे निसर्गाने ठरवलेले
की जे तुम्ही वापरत नाही ते संपतं. माणसांना आधी शेपट्या होत्या, त्या शेपटीचा काही उपयोग नव्हता म्हणून ते संपलेत. जे वापरलं जातं ते वाढत जातं. वी आर ऑल नॉट आर युजलेस, वी आर युजलेस. आपल्याला वापरच कमी केला गेलाय. मी दाव्याने सांगतो पुढच्या 1000 वर्षानंतर माणसाला तिसरा एक हात येणार आहे की तो मोबाईल धरेल. 6 बोटांचा आता वाढत चाललंय बरं का. मी स्टॅटिस्टिक्स सांगतो आणि अगदी खरं खरं सांगतोय. 6 बोटं होणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत चाललंय. कारण मोबाईल कॅच करायला 2 बोटं वेगळी लागणार आहेत. नियती ठरवते, निसर्ग ठरवतो त्याचं काय करायचं. तुम्हाला काय काय लागणार तर सगळं मिळू शकतंय, आपण ते उभं करत नाही. आपण फक्त आपल्या इगो मध्ये जातो, आपण फक्त टाइमपासामध्ये जातोय. मिनिटाचा उपयोग माहित नाही आपल्याला, तासाचा उपयोग माहित नाही, कारण माइंड सेट नाही. दोन लोकांनी बोलायचे, एकमेकांशी गप्पा मारायच्या, गप्पा मारत असताना एकदम विचित्र गप्पा मारायचे. मोदी काय करतात, ठाकरे काय करतात, काही देणं घेणं नाहीये. त्यांना माहित पण नाही की ह्या नावाचा एक माणूस जगात एक्झिस्ट करतो, आपण त्याच्यासाठी मानतो. त्यातून काही स्वार्थ असेल, काही प्रगती असेल किंवा काही चेंज करायचं असेल तर नक्की करा. इंग्लिशमध्ये अजून एक वाक्य आहे, कार, CAR, कार. C इज फॉर चेंज द चेंजेबल. आपण चेंज करू शकतो का, स्वतःला चेंज करू शकतो का. चेंज द चेंजेबल. C. A. Avoid from unchangeable. Accept the unchangeable. Sorry. C is for change the changeable. Avoid the unchangeable. A. आणि तिसरा R. Remove yourself from unchangeable. Change the changeable. Avoid the unchangeable. Remove yourself from unchangeable. जे मला बदलू शकत नाही, मला बदलता येणार नाहीये, तिथून मी तरी लांब राहावं ना. इथं जरा एखादी घाण वास येत असं काही प्रकारचा, आपण कदाचित दुसऱ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतला असता. नाही तर मला ती घाण काढायला पाहिजे होती. जे मला सोपं ते मी केलं असतं कदाचित. मला माझ्या वागणुकीत चेंज करणं शक्य आहे का. चेंज द चेंजेबल. मला वागणूक मी खूप प्रयत्न केला पण नाही बदलली जात. एक्सेप्ट अनचेंजेबल. त्याला काहीतरी पर्याय शोधू. रिमूव्ह युअर्स फ्रॉम अनचेंजेबल. नाहीच होत त्याचं थोडं लांब लावू आपण. मी मागेही बोललो होतो की खूप लोकांनी आपल्यासाठी प्रयत्न केला होता, ज्यांना आपण बघितलं नाही, माहित नाही. ज्यांनी आपल्याला बघितलं नाही, 100, 200, 500 वर्ष आधीपासून करतात, ह्याच्या पुढेही करतील. लोगों ने त्याग दिए जीवन की प्रीत दिलों में जलती रहे. काही करत होती त्या लोकांना. मी जे आता सांगतोय ते कुठेतरी लिहिलेलं, त्यांचं आयुष्य झालं होतं. लाखो कोट्यामध्ये खेळते ते. पण जे मला अनुभव केलंय, मला जे दिसलंय ते मला लोकांना सांगून जायचंय. मी एक आकडेवारी खरं पुढच्या वेळेसाठी बघत होतो, सहज म्हणून आठवली. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी. अमेरिकेची लोकसंख्या म्हणजे बघा डोक्यात बसणारं वाक्य. का फरक आहे ते कळेल. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी. त्यांची अर्थक्रांती किती, म्हणजे जे बजेट आहे ते 41 लाख कोटी. भारताची लोकसंख्या 140 कोटी. आपली इकॉनॉमी 4 लाख कोटी. 34 कोटी लोक 41 लाख कोटीचा धंदा करतात. 150 कोटी लोक फक्त 4 लाख कोटीचा धंदा करतायत. माइंड सेट नाहीये. आपण अनेक म्हणतो त्या घरात बघणार, दोघं तिघं साले सगळेचे सगळे लाख लाख पगार घेतात. 3 लोक मिळून घरात 8 लाख रुपये आणतात. दुसरं एखादं घर असतं 10 लाख मिळून एकाच माणसावर चालवत असतं. तो माणूस 40,000 आणतो, 50,000 तो लाख रुपये आणत असत. 3 लोक 3 लाख आणतात आणि त्या घरातले 10 लोक मिळून 1 लाख रुपये घरात येतोय. चूक त्या माणसांची आहे. मला माझा इगो जास्त महत्वाचा आहे. मला माझं ऍटिट्यूड जास्त महत्वाचं आहे. मला माझं इम्प्रेशन मारणं जास्त महत्वाचं आहे. कारण जगण्याचा अर्थच माहित नाही.
माइंड युअर माइंड. हा फक्त माइंड गेम आहे बरं का. म्हणजे हा खरा आजचा विषय नाहीये, तरी सुद्धा तो डोक्यात सारखा येतोय की आपण फक्त आणि फक्त जगालाच मोठं करण्यात वेळ घालवतो का नाही आपला आधीपासूनचा, मागच्या काही 100-200 वर्षांच्या पासूनचा. आम्ही इथं शिकायचं, तिकडं जायचं, तिकडच्या कंपन्या मोठ्या करायच्या. मी बिझनेस करू शकतो म्हणतच येत नाही. ज्यांचे आले ते मोठे घडले, त्यांनी केले, इतिहास रचले त्यांनी. अपयशही आलं असेल, पण निदान मी प्रयत्न केले होते हे तरी सांगता येतं का नाही. तुमच्या ऑफिसच्या स्टाफला सांगायला पाहिजे की यू आर गेटिंग पेमेंट नॉट फॉर द एफर्ट्स बट फॉर द रिझल्ट. तू प्रयत्न केले म्हणून तुला काम पैसे मिळणार नाहीये, तू रिझल्ट दाखवले तर पैसे मिळणार आहे. यू विल गेट द पेमेंट नॉट फॉर द एफर्ट्स बट फॉर द रिझल्ट. मी बांधकाम क्षेत्रात मी खूप प्रयत्न केला, पण 3 बिल्डिंग अर्धवट झाल्या. द्या मला पैसे, कोणी नाही देणार. मी एफर्ट्स केले तर मला यश नाही, मी रिझल्ट दाखवले तर मला मिळणार आहे. शिवाजी महाराजांचे पुतळे सगळीकडे लागतात कारण त्यांनी रिझल्ट दाखवले, दिले. अपयशी अनेक राजे असतील ना, आपल्याला माहितच नाहीयेत की ज्यांनी खूप प्रयत्न केले. पण परत एकदा, यू आर गेटिंग पेमेंट नॉट फॉर द एफर्ट्स बट फॉर द रिझल्ट. अनेक राजे महाराजांनी खूप अनेक लढाया लढल्या, इतिहासात पुसले गेले सगळे. आपल्याला अख्ख्या देशात मिळून 150 कोटीचे 10 राजे आठवतात आज ज्यांनी यश मिळालं. मॅरेथॉन मध्ये पडणारे 100 लोक असतात, प्रत्येक जण एफर्ट घेत असतो. रिझल्ट जो देतात पहिले 3 त्यांचीच नावं येतात. चंद्रावर पहिला, दुसरा, तिसरा तिन्ही उतरल्यावर पहिल्या उतरल्याचंच नाव माहिती आहे आपल्याला. दुसऱ्या तिसरं नाव आताही आठवणार नाही आपल्याला. नील आर्मस्ट्रॉंगच आठवणार. एव्हरेस्टवरचा पहिलाच माणूस आपल्याला आठवतो जो अनेक वेळा अपयशी ठरला होता. आणि जेव्हा जेव्हा अपयशी ठरला तेव्हा तेव्हा त्यांनी पार्ट्या दिल्यात. ते किती लोकांना माहिती आहे. एन्जॉय द लाईफ. आणि तो प्रत्येक पार्टीत त्यांनी सांगितलंय की ह्या वेळेस मी 20 फूट जास्त लांब गेलोय त्याच्यापेक्षा. मी पुढच्या वेळेस अजून 50 फूट उंच गेलोय. मला माहिती आहे ऍज अ ह्युमन मी कधी ना कधी ती उंची गाठणार, पण मला माहिती आहे ऍज अ स्टोन एव्हरेस्ट आता आहे त्याच्यापेक्षा उंच होणार नाहीये. त्याला मर्यादा आहेत, मला मर्यादा नाहीये. मी एक दिवस ते एव्हरेस्ट गाठीन. आपल्याला कळलंच नाही ते रिझल्ट गाठायला. काय काय प्रयत्न करावे लागतात माहितच नाही. मी अनेक लोक बघितले व्यवसायात येतात, माहित आहे नेमकं काय करायचं. कुठला तरी व्यवसाय चांगला, ह्याचा चांगला चाललो की मी पण तोच व्यवसायात पडतो. बोंबललं सगळं पुढचं, काहीच माहित नाही. कॉलेजचं सुद्धा मित्र सगळे एका कॉलेजमध्ये, हाय यांनी घेतलं एमबीए ला की मी घेतलं एमबीए ला, तो गेला सायन्सला तर मी गेलो सायन्सला. माझा गोल कशात आहे आपल्याला माहितच नाही. तसं आपल्या बिझनेसचं आहे. हायरार्कीमध्ये लोक बिझनेस चालवतात. वडिलांचा बिझनेस चालवतो मुलगा, मुलाचा बिझनेस नातू चालवतो, कुठेतरी तो ड्रॉप होतो. कारण माझा तो स्वभाव नाहीये ना बिझनेसचा. माझ्या डोक्यात आलेली आयडिया एखादीच अपयशी ठरू शकायचं, पण ते आयडिया अपयशी नाहीये. आयडियाचा फॉर्म्युला आणि मी त्या जिथं वापरलाय तो अपयशी आहे. प्लांट मी जसं यांच्याशी वागायचं ठरवतो ती आयडिया माझ्या डोक्यात, मी त्यांच्याशी नाही वागू शकत, ते कदाचित फेल जाऊ शकतं. आयडिया नेव्हर फेल्स. आयडिया नेव्हर फेल्स. मी ती जिथं इम्प्लिमेंट करतोय त्याची प्रोसिजर चुकीची असू शकते. आयडिया नेव्हर फेल्स. आयडिया आपल्याला वापरून बघाव्या लागतील. माइंड युअर माइंड. थिंकिंग करावं लागेल. 10 मिनिटं स्वतःसाठी बसावं लागेल. आपण कधीच बसले ना. मला खरं प्रामाणिकपणे सांगा की स्वतःसाठी टेबल, खुर्ची, कागद, पेन घेऊन आपण किती वेळा बसलोय. माझा ड्रॉबॅक काय, माझा प्लस पॉईंट काय, तो कसा वाढवू, त्याच्यावर ड्रॉबॅकवर कशी मात करू. किती वेळा बसलो आपण खरं सांगा. कधीच नाही. नेवर. मी रोज 10 मिनिटं बसतो. खरंच बसतो. मी माझ्या ऑफिसच्या सगळ्या स्टाफपेक्षा मी 15 मिनिटं आधी पोहोचलेला असतो. मला दुसरं काही काम नसतं. मला फक्त हेच काम असतं की काल मी माझ्या दिवसाला रिझल्ट दिला का, काल मी माझ्या पोटेन्शियलला रिझल्ट दिला का. मागे तर कधीतरी बोललो तुम्ही, नो फ्री ब्रेकफास्ट, नो फ्री लंच. तुम्ही नोकरीलाच आहात हो, या जगाच्या नोकरीलाच आहात. मी जोपर्यंत माझं काम सुरुवात करत नाही तोपर्यंत मी ब्रेकफास्ट करणार नाही. का ठरवता येत नाही. मी आज 4 कॉल केल्याशिवाय नाही, माझा दिवस सुरूच नाही आला. माझा 4 कॉल आहे. तुमचं काहीतरी वेगळं काम असेल ते केल्याशिवाय मी लंच नाही करणार.
फ्री लंच नाही करणार मी. मग आपण फेल जातो. जगण्याची जी मजा ना, अजून सांगू का तुम्हाला, जर यशस्वी व्हायचं असेल आपल्या चोकात ज्या ज्या आयडिया येतात ना, त्या बिंदास आधी लोकांना सांगा की मी हे करणार आहे. फेल्युअर, अपयशाची भीती. मी जेव्हा इथं 10 लोकांना सांगेन ना मी पुढच्या महिन्यात ते चालू करणार आहे, तर माझ्या मनात ती भीती राहील. तो पुढच्या महिन्यात मला विचारणार आहे काय झालं त्याचं. मग ते विचारलं तर मला उत्तर पाहिजे, मग मी जास्त प्रयत्न करतो चांगला. ह्या दिवाळीला 20 दिवस आहे. दिवाळीच्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी आहे ना, पाडव्याला मी हे चालू करणार आहे बरं का. सांगा 50 लोकांना, ग्रुपवर टाका, फॅमिलीच्या मित्रांच्या ग्रुपवर टाका. मग ती भीती तुमच्या मनात राहील. अरे झाले मित्र पाडव्याला विचारतील ना काय रे काय झालं, चालू करणार होता. कमिटमेंट द्या ना स्वतःची, एक कमिटमेंट द्या ना लोकांना. एक असा विश्वास वाटतो त्यांनी घ्यानी सांगितलेला पाडव्याला चालू होणारच आहे. तो 3 डेज मधला डायलॉग ना, आपण 20 वर्षानंतर इथं भेटू. सगळे भेटतात ना 20 वर्षानंतर. मला सैनिकांची नावं आठवत नाहीत, पण पाकिस्तान भारताच्याच लढाईमध्ये 65 किंवा 71च्या याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले एक सैनिक तडफडत होता, पण तो राहत होता, वाचत होता, मरत नव्हता. त्याला जेव्हा युद्ध संपत आलं पण संपलं नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये आजूचे सैनिक म्हणत होते की चल आता तो नाही म्हणजे हॉस्पिटलची गरज नाही, तो येणार आहे ना मला भेटणारे मित्र, नंतर मी मरीन. अरे तो कसा येईल, तो तिकडे नाही म्हणजे त्याला कळलं बरोबर तो येईल. तिकडे त्या मित्राला कळतं माझा मित्र गंभीर जखमी झाला, तो त्याला बघायला जातो, नंतर मला माहिती तू येणार होता, मी मरतो. कमिटमेंट आहे स्वतःची. आपण काय झालो, आपण ऑप्टिमिस्टिक झालोय. आपण काय झालो, आपण विक्टिम झालोय. सगळ्यात महत्वाचं ते तू काल आला नाही ना, मग बिझनेस चालू आहे, मी केलाच नाही. खड्ड्यात गेला, तुझ्याशिवाय मी बिझनेस चालू करीन. मला काय माल देणार तू, जगातला एकटा माणूस आहे, मी पुण्यात राहतोय. मी का भोर पासून सासर पासून 100 किलोमीटर आतमध्ये राहत नाही. मी तुमच्यावर डिपेंड राहून ही जागा बघितली होती, मग तुम्ही नाही आले म्हणून मी ती जागा सोडली. मूर्ख आहेस. तुम्ही नाही आले, दुसऱ्याला बोलून मी चालू केलं. साधनं महत्वाची नाहीये, साध्य महत्वाचं आहे. आपण आधी ठरवतो ना 5 तारखेला राजस्थानला जायचंय, गुजरातला जायचंय, अजून कर्नाटकात जायचंय. अच्छा विमान बुक आहे का, दुसरं बघू. नाहीये, मग ट्रेननी जाता येईल का, गाडी घेऊन जाता येईल का. बस मिळालीच नाही मग मी नाही गेला. अरे काय स्वतःला फसवतोय रे का, स्वतःला जगाला फसवतो, स्वतःलाच फसवतोय. ते थांबलं जाईल. आणि अलाइनमेंट हाच उद्देश होता 1 वर्षभर पूर्णपणे सांगायचा. लाईफ सेलिब्रेशन प्रत्येक वेळेस सांगतो मी, जगणं हा उत्साह आहे, जगणं हा उत्सव आहे. प्रत्येक दिवस तुम्ही कल्पना करा, जेव्हा तुम्ही सकाळी रोज उठता ना, हजारो लोक उठत नाहीत, मेलेली रात्री स्वप्नात झोपेत. ते आपण बघतो का नाही, रात्री झोपेत गेला. भारतातली रोजची संख्या ती 700 आहे झोपेत हार्ट अटॅक घेऊन गेलेली. दिवसभरात जातात ते वेगळे, कामावर गाडी चालवताना वगैरे, अपघाती परत मोजतच नाही मिळत. हार्ट अटॅक, हार्ट फनी रोज साधारण 700 लोकांचा आकडा येतो की जे झोपे येतं. आणि त्याच्या मागे सायन्स पण आहे की तुम्ही पहाटे कसं उठता, रात्री झोपे तुम्ही कसे झोपता, ती रक्ताची गुठळी तयार होते वगैरे. किती आपण नशीब आलो की सकाळी परत उठलोय, मलाच काहीतरी करायचंय. आपण उलटो ह्याला उठलो म्हणजे मेलो नाही मी आज, मग करतो काहीतरी काम, चला आता नकोय तसं. आभार मानायचे परमेश्वराचे. परमेश्वरा आजचा दिवस परत दिला, तुझ्या सुंदर दिवसातला मला एक दिवस आणखी वाढवला. काउंट करायचं. अलाइनमेंट मध्ये कागद वापरायचा नाही, पेपर वाचायचा नाही. आम्ही सांगू का, देवाला खूप काळजी आहे, आपल्याला खूप काळजी आहे. देवा काळजी आहे, खरंच ऐका. आपण सगळी त्याची उत्पादनं आहोत ना, मान्य करतो आपण सगळे ना. त्यांनी परमेश्वराच्या उत्पादनामध्ये दोष कसा असेल, दोष नसणार त्याच्यामध्ये. आपण जर मॅन्युफॅक्चरिंग लाईन मध्ये असू, आपण स्वतःहून खराब मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट बनवू का हो, त्यांनी आपल्याला खराब बनवलं असेल का हो, नाही. मला हे वाक्य आठवत होतं, मी शेवटपर्यंत आज वाटत होतो, कारण माझा असा विषय अख्खा वेगळा होता. मी खरं सांगतो, मला अख्खा विषय बदलला गेलाय. मग तो कागद मी घेतला तरी आठवत होती, म्हणजे लिहून ठेवायचं, मला याच्यावर नंतर बोलता येईल शेवटल्या 5 मिनिटात. परमेश्वराच्या उत्पादनात दोष नसतो, आपण परमेश्वराची मुलं आहोत.
त्याच्या उत्पन्नात दोष नाही, तू काही करत नाहीये. वी आर नॉट गेटिंग पेमेंट फॉर द एफर्ट्स, वी आर गेटिंग पेमेंट फॉर द रिझल्ट. ऑफिसमध्ये भिंतीवर लिहून ठेवा, स्टाफला कळू द्या. घराच्या बेडरूम मध्ये लावा, स्टाफला कळू द्या. मी मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो, त्या विद्यार्थी 10वीचा विद्यार्थी होता, पण त्यांनी असं लिहिलं होतं 1998 12वी, 2000 साली इंजिनिअरिंग, 2005 साली MNC कंपनीमध्ये, 2012 साली स्वतःचं प्रोडक्शन. अरे काय प्लॅनिंग आहे? मेंदूला ते डाकं सांगा हॅम्पर होऊ द्या. पुढच्या ह्या वर्षी माझं टार्गेट, मी जर दिवाळी फराळ विकतो, माझं 3000 किलोचं टार्गेट आहे, 300 किलोचं टार्गेट आहे, 30 किलोचं टार्गेट आहे माझं. म्हणजे मला टार्गेट पाहिजे. मग टार्गेट कसं अचीव करायची याच्यावर आपण डोकं चालतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. आपण उलट करतो, मी जाहिरात करतो, मला जेवढं येईल तेवढा माल विकला जाईल. नाही, मला जर 100 किलो विकायचा आहे माल, तर मला 20-20 किलो विकण्याची 5 लोक पाहिजेत. मी एकट्याने 100 विकू शकत, मला माझी कॅपॅसिटी माहिती. का मोठ्या मोठ्या कंपन्या, डिस्ट्रीब्युटर, डीलर्स एवढं मोठं नेटवर्क तयार करतात? कारण आधी टार्गेट सिद्ध आहे. यावर्षी एवढं जाहिरातीचा खर्च माझा एवढा आहे, तर मला एवढी जाहिरात करायची असेल, मला एवढं कमवावं लागेल. असं उलटं काउंट करून आपण का जात नाही माहितच नाही, कळतच नाही. आयुष्याचं सुद्धा काउंट, आपण सगळे व्यवसायातच यशस्वी व्हायला पाहिजे असं काही नाहीये. मी मरताना 5000 लोक माझ्या माहितीला आली पाहिजे असं टार्गेट तरी ठेवा ना, काही नाही बिघडत. खरं काही आयुष्यात बाकी नाही, पण मी गेलो तर 5000 लोक आले पाहिजे. मी गेलो 8 दिवस तरी चर्चा व्हायला पाहिजे. 5000 लोक आले, काय लोक होती राव, काय त्याचा संपर्क होता. आवर बर्थ काउंट नाही झालेलं आपलं. आपण जन्मलो खरंच कोणाला कळलं नाही हो. निदान डेथ काउंट व्हावी. थोडं गंभीरपणे बोलतो, पण डेथ काउंट व्हावी निदान. कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे. मी निदान लोक जोडू शकतो का? आणि लोक फक्त प्रेमाने, फक्त गोड बोलून, फक्त त्यांच्याविषयी आदर दाखवून जोडली जातात. फक्त त्यांच्याविषयी प्रेम करून जोडली जातात. लव ऑल द टाइम्स. कारण तो जो त्याचा माणूस तो आपल्या संपर्कात आलाय, तो त्यांनी पाठवलाय ना. माझ्या वाढदिवसाला तुम्ही जर मला एक पेन गिफ्ट दिलं, त्या मुलीने मला एक पेन उद्या गिफ्ट दिलं आणि मी ते पेन फेकून दिलं, अपमान कोणाचा झालाय? पेनाचा नाही, त्या मुलीचा. बरोबर आहे? पटतंय? मग आपल्या संपर्कात आलेला माणूस त्यांनी पाठवलाय, मी जर त्याचा अपमान केला तर तो त्याचा अपमान होतो, त्या व्यक्तीचा होत नाही. मग तुम्हाला कसं यश मिळेल? माहितच नाही आपल्याला. आपल्याकडे येणारा माणूस, आपल्या आयुष्यात येणारा माणूस, तो कुठल्या तरी स्वार्थासाठी आलाय, आपल्याला स्वार्थ पूर्ण करायचे त्यासाठी आलाय. त्याचा वापर करून घ्या. काही चुकीचं वाक्य नाही अजिबात. चांगल्या अर्थानं वापर करा, त्यालाही आपोआप रिटर्न मिळतील, आपल्यालाही रिझल्ट मिळतील. मला एखादी नवीन बिझनेस लाईन मी एक बघितलं, तुम्ही स्वतःही ऑब्झर्व करावं. आपल्याच व्यवसायामध्ये काही लोक शेकडो कोटीचं चांगला टर्नओव्हर करतात. काही खूप चांगले 10-15 लोकांचा स्टाफ असतो आणि कोणाच्या आयुष्यात काही स्टाफ नसतो. मागच्या तुम्ही उदाहरण दिलं होतं आमच्या एका नातेवाईकाचं. मेडिक्लेम काढता काढता एवढा मोठा झालाय की आज त्याच्याकडे 20 लोक कामाला आहेत. अख्खं जग फिरलाय तो कंपनीकडनं. तिथे ट्रेनिंग द्यायला जातो तो, की कसे इन्शुरन्स काढायचे. आणि अनेक इन्शुरन्स कंपनी, प्रत्येक बिल्डिंग मध्ये इन्शुरन्स एजंट असतो. तुला पॉलिसी काढायची असं मला सांगा, चेअरच पडलेला असतो. आता चालू होती 8 दिवसानंतर ग्रुपवर दिवाळीचे सीझन, फटाका घरी येऊन घेऊन जा. दिवाळीचं सीझन, गाऊन, ड्रेस, काय ती ज्वेलरी, दिवाळी फराळ, चकली, करंजी, रुमाल, उठणे. आणि ही सगळी लाईन अशी लोक पण आहेत की जे स्वतः काउंटरवर लोक लांब लांब नाही. आता चितळे काका आलं बाई, सगळे स्वीटवाले राजस्थानी, एकच प्रॉडक्ट सगळे विकतात. काही प्रॉडक्ट मध्ये पडत नाही. समोसा सगळ्यांचाच एक सारखा लागणार आहे, चकली सगळ्यांची एक सारखी लागणार. थोडी एखादी कडक होऊ शकते, लूज होऊ शकते, वेगळा विषय झाला. ते काही त्याला सोनं विकत नाहीयेत. स्ट्रॅटर्जी त्यांना माहिती होतं कुठं जायचंय. त्यामुळं आयुष्य सुंदर जगू आपण. माइंड युअर माइंड. डोकं काय करतं आपण खरंच विचार करायला पाहिजे. मला एखादं पुस्तक वाचायची असं सुचलंय तर मग का सुचलंय, स्वतःशी बोलू ना 2 मिनिटं. आपापल्या व्यवसायातले किंवा आपापल्या करिअर मधले किंवा आपापल्या संपर्कातले जे व्यक्ती ज्यांनी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे शून्यातून उभं राहून, मी त्यांच्याशी नकळत त्यांच्याशी बोलतोय का? म्हणजे तो तिथे, मी इथं फोनवर नाही, मी
मेंटली मानसिकतेने संवाद साधतोय का? रोज 5 मिनिटं द्या ना. तो आता काय करायचं हे नाही बघायचंय. तो आता झोपला असेल, त्याचं कमवून झालंय. तो जेव्हा आपल्यासारखा होता तेव्हा तो काय करत असेल हा कल्पना केली तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. सगळे गेले त्याच मार्गाने आपण गेले तर सगळंच तिथंच पोहोचू जिथे सगळे पोहोचले. मग कोणत्या तरी डिफरंट जागी जाण्यासाठी ते करावं लागेल जे आजपर्यंत कोणीही केलेलं नाही. अगर हम वही करते आए जो सभी ने किया है तो उधर ही पहुंचेंगे जहां सब लोग पहुंचते हैं. अगर हमें जहां पहुंचना है जहां पे कोई नहीं गया तो हमें उस रास्ते से जाना पड़ेगा जो आज तक किसी ने नहीं किया. आणि मला वाटते सगळी माइंड गेम आहे. कंट्रोल युअर माइंड. युअर माइंड शुड नॉट कंट्रोल यू. कंट्रोल युअर इमोशन्स. युअर इमोशन्स शुड नॉट कंट्रोल यू. मला राग येला. मला कसा राग येतो? मी राग आणतो. मी ठरवतो आता यांनी चूक केली, मला याच्यावर रागवायचंय. इग्नोर करू शकतो आपण अनेक गोष्टी, जगातल्या अनेक गोष्टी इग्नोर करू शकतो. मला करायचे नाहीये. कोई भी चीज और कोई भी व्यक्ति को मैं अपने ऊपर हावी नहीं होने देता. काही वाक्य अशी की जी हिंदीतच पटतात, काही वाक्य अशी की मराठी, काही वाक्य इंग्लिशमध्येच परफेक्ट नसतात. कोणतीही व्यक्ती, कोणतीही घटना, कोणतीही गोष्ट तुमच्यावर कशी आवड ती तुम्हाला कसं कंट्रोल करू शकते. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं की मला राग येतो. अरे बघू नको त्याच्याकडे, तो किती सोपं आहे. तो असा वागला की माझ्या होतं. अरे हे काय होतं बघू नको ते. आम्ही जिथं काउन्सिलिंग करतो तिथं नेहमी असतं नवरा बायकोची भांडणं असतात. तिथं जेव्हा जेव्हा हिच्या माहेरचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आमची भांडणं होतात. अरे दगडा माहेरचा विषय काढू नको, संपला. जेव्हा जेव्हा हिच्या भावाचा विषय निघतो ना आमच्यात भांडणं होतात. भावाचा विषय काढू नका. अनेक गोष्टी अशा आहेत ना की अनेक वेळा सांगून होतात पण ते माझे त्याशिवाय समाधान होत नाही. साधी गोष्ट आहे की एखादा हात दुखत असतो, गावातल्या माणसाकडे जातो, हात दुखतो, तो म्हणते अरे यार प्लास्टर करावं. प्लास्टर करतो, काढतो, परत हात दुखतोय. नाही म्हणे काम कर, मोठ्या शहरात जा, हॉस्पिटल संचितीमध्ये जा, ऑपरेशन कर. संचितीवाल्याकडे जातो, ऑपरेशन करतो, हाताचा काढतो, परत नाही तरी हात दुखतोय. मुलगा अमेरिकेत असतो, बाबा या अमेरिकेत जातो, तो म्हणतो नाही हाताचा प्रॉब्लेम नाही, मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हात दुखतोय. मणक्याचं ऑपरेशन करू. तरी असं केलं की हात दुखतोय. सगळं जातं म्हणून मरू दे, आता जायचं ते गावात राहायला जातो जिथे जन्म झाला असतो 70-80 वर्ष आधी. त्या गावातले लोक म्हणतात तो नवीन एक वैद्य आलाय, म्हातारा तो जुन्या काळचा होता, आता आपल्या गावात आलाय, बघ म्हणे काय त्याच्याने काय होणार आहे. मी अमेरिकेत जाऊन ऑपरेशन केले, मी हाताचं केलंय, मी मणक्याचं केलंय, तरी माझं झालेलं नाहीये. तो त्या वैद्याकडे जातो आणि सांगतो काय होतंय. म्हणजे असा हात केला की दुखतो. म्हणे काम कर, असा हात करू नको. किती सोपं आहे ना, किती सोपं आहे. मेक इट इझी. टेक इट इझी सुद्धा खूप वेळा ऐकलंय. मेक इट इझी. मला सोपं करा ना. आणि आपल्या नकळत आपण अनेक गोष्टी सोप्या करत असतो बरं का. आपण इथे चालताना ट्रॅफिक बघितली, आपण वळसा घालतो, सिग्नल बघितलं आपण मागं वळून जातो. करतो का नाही आपण तर करतो. घरातलं स्वयंपाक करायला आपण मेक इट इझी अनेक वेळा प्रोसेस वापरतो. आधी ते टाकलं की लवकर होतं किंवा सोपं होतं किंवा चांगलं होतं. पण आयुष्याच्या बाबतीत मात्र मेक इट इझी आपण करत नाही. ते करायला पाहिजे. आयुष्य सहज इझिली जायला पाहिजे, हसत खेळत जायला पाहिजे. रिलेशनशिपमध्ये प्रेम म्हणजे मला खात्री आहे भारतीय संस्कृतीत तरी अगदी आमच्या 20 वर्ष आधी आज सुद्धा आमच्याकडे असं मी उद्योग थोडे शब्द वापरतो की साठीतली लोक, आता मी काल राजस्थानवरून आलोय म्हणून सांगतो, साठीत लोक रस्त्यावर चालताना 50 फुटाचं अंतर ठेवतात नवरा बायको आजही. रस्त्याने एकत्र चालत नाही, लोक काय म्हणतील. आपल्या की खरंच किती नवऱ्यांनी बायकोला घरी जाऊन नाही आता आय लव्ह यू म्हटलं हातात हात घेऊन. नाहीच होत. वडिलांनी मुलांना सांगितले मिठी मारून, नाही होत. आम्ही मागच्या एकदा सेशनमध्ये केलं होतं, सगळ्यांना उभं राहायला सांगितलं की शहराच्या माणसाने मिठी मारायला सांग आय लव्ह यू. मग तो मित्र असेल, मुलगी असेल, कोणी असेल, आय लव्ह यू, माझं प्रेम आहे तुझ्यावर. पण हे प्रेम म्हणजे काय ते वाचण्याचं प्रेम आहे का? नाही. तू आणि मी एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. आपण इथं फक्त फिरायला आलेलो आहोत, जे ओशो नेहमी सांगतात. तसं आपण आता इथं 2 तास बसायला आलो आहोत, तसं आपण या जगामध्ये 70 वर्ष, कोणी 75 वर्ष, कोणी 80 वर्ष राहायला आलो. आपण परत जायचंय. मग 80 वर्षाच्या काळात तू मला भेटलायस, आय लव्ह यू आहे.
तुझ्या आणि माझ्या 10 मिनिटाचं तरी रिलेशन झालंय. कदाचित पुढे 10 वर्ष आपण अजून भेटू, कदाचित शेवटची भेट असेल. आणि वेळा लोक प्रवासात भेटल्याची शेवटची भेट असेल, म्हणून मैत्री होते ना. तो सेलिब्रेशन ऑफ लव्ह इज रिलेशनशिप. रिलेशनशिपमध्ये दिसलं पाहिजे. मुलांना सुद्धा कळलं पाहिजे की हा माझी काळजी आहे. वडिलांना कळलं पाहिजे मुलाची काळजी. त्याला सांगा तुझ्यासाठी एवढं करतोय बरं मी, खरंच सांगा. सांगण्याचा टोन वेगळा पाहिजे. तुझ्यासाठी मी असं करतोय म्हटलं तर मुलगा नाही ऐकत. बेटा मी इथपर्यंत आणलं, तू इथनं पुढे घेऊन जायचे, त्यासाठी मी करतो. मी 20 वर्ष आधी काही स्वप्न बघितली होती. जेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता तेव्हा मी सांगितलं होतं की माझा मुलगा होईल आणि मुलगा माझा थोडं पुढे घेऊन जाईल. अवघड नाहीये. सेलिब्रेशन ऑफ ब्लेसिंग्स जे मगाशी सांगितलं मी तुम्हाला, आपल्याला किती पूर्ण 100% व्यवस्थित पाठवलं परमेश्वरांनी. कोट्यवधीचं शरीर, आपण किडनी विकली तर आजही 20 लाख रुपये येतात. कोण म्हणतं माझ्याकडे पैसे नाहीयेत तुमच्यापैकी? असे दोन्ही किडन्या कामाला नाही येत नाही. ब्लेसिंग त्यांनी दिलंय सगळं. आपण एक किडनीवर जगू शकतो. हृदय फुफ्फुसामधला एखादा भाग, मी नॉन मेडिकल माणूस आहे, काही एक भाग कमी असतो तरी माणूस अख्खा आयुष्य काढतो. नंतर कधी म्हातारपणी कळतो अरे त्याला एकच हृदय होता, असं काहीतरी प्रकार ऐकलंय मी. पण नाही करत आपण ते. ब्लेसिंग त्यांना मानले पाहिजे. रोज मी सांगतो तुम्हाला मगाशी सुद्धा की लाईफ कंट्रोल आपल्याला ठेवायचं आहे. आपण अर्जुनावर कृष्णावर त्या विश्वास ठेवायचा नाही की सगळं तूच करून देणार आहेस. म्हणून मी सुरुवातीला सगळं ऐकवलं त्याचं की तिथं त्याचं ऐकू नका. तो सांगतोय असं की सगळं मीच करतो. पण आपण त्याचे आभारच मानले नाही कधी. खरं सांगा, मंदिरामध्ये जाऊन काहीतरी मागण्याशिवाय आपण एकदा तरी मंदिरात जातो का हो व्यवस्थित? थँक्यू म्हणायला कधी गेलोय का हो? पाहायचं असं बोलतो की आपणच खरं तर उपकारच करतोय. नाही, एक मिनिट थांब. तिथं देवाजीच्या द्वारी काय आहे ना, 2 मिनिटं तरी विसावला उभा क्षणभरी त्याने जर मुक्ती साधली. काही गरज नाहीये तुम्ही रोज 2 तास अध्यात्म करायची, गणपती अथर्वशीष म्हणायची, गणपतीला गरज नाहीये. श्री सुक्त म्हणायची, महालक्ष्मीला गरज नाहीये. त्यांना स्वतः पाहिजे स्वतः ऐकून घेतील ना. देवाजीच्या द्वारी उभा क्षणभरी त्यानेच मुक्ती साधली. तुकाराम म्हणतात वेदाचा अर्थ आम्हाच इथे ठावे. बाकीच्यांनी भार वाहिलाय. वेद आम्हालाच माहिती आहेत. आम्ही अडाणी असलो तरी आम्हाला वेद माहिती आहेत, कारण वेदांचा अर्थ आम्हाला कळलाय. तुम्ही वेदांचा अभ्यास केलाय, आम्ही वेदांचा अर्थ समजून घेतलाय. सेलिब्रेशन ऑफ गॉड इज फेथ, विश्वास. आपण कोणतरी सांगतं मला 11 गुरुवार मी नारायणपूरला गेले की खूप चांगलं होतं, 8-9 गुरुवार करतो आपण. आणि नंतर कोण सांगतं नाही रे गुरुवार तू 5 वेळा बालाजीला जातो, 10वा गुरुवार तिथं शिवून बालाजीला जाणं चालू करतो. बालाजी 3 वेळा झाले की कोणतरी सांगतं नाही रे सारस्वती स्वामी समर्थांना 11 वेळा, दिवसातनं 3 वेळा. झालंच तुझं काम. सोडले बालाजी, पकडले स्वामी समर्थ. परमेश्वराचा मॉल करून टाकलाय आपण. महामंगळवारचा देव, हा गुरुवारचा देव, हा शनिवारचा देव. युअर गॉड इज ॲज पॉवरफुल ॲज युअर फेथ. तुमची श्रद्धा जेवढी महत्वाची आहे तेवढं तुमचं गॉड आपोआप पॉवरफुल होतो. आपण माणसं, मला सांगतो आपल्या ते कोणतरी बालाजीचा भक्त असं समजू आणि मी गणपतीचा भक्त असं समजू. मला गणपतीच्या मंदिराच्या एखाद्या शेजारने गेलो, मी जर त्याला पाया पडलो नाही तर मला मनात कणकण राहते बालाजीचं मंदिर शेजारचं मला एवढं वाटत नाही. तुमचं उलट होत असेल. तुमचं उलट होत असेल. एखादा अरे तिकडे गेलो बालाजीला नाही गेलो. मी ज्या गावात जातो तिथे मी गणपतीचं कुठलं मंदिर चांगलं आहे इथं मी शोधतो, मी तिथं दर्शन करून येतो. पण शेजारी हनुमानाचा मी कदाचित नाही बघत तिथं. माझी फेथ आहे तिथे. भिंत चालवलेला इतिहास आहे आपल्याकडं. युअर गॉड इज ॲज पॉवरफुल फेथ. मला विश्वास आहे की तो वाघावर आला ना, माझी तो वाघ आला. वाघ निदान सजीव आहे, वाघाला कंट्रोल करता येतं. मी तर निर्जीव भिंत चालवून दाखवतो. 5 भावांनी भिंत चालवली. आपल्याकडे लिहिलेलं आहे. कारण फेथ वर्क्स, फेथ ऑनली वर्क्स. मगाशी जे बोलतो ते पोटेन्शियल, सेलिब्रेशन ऑफ पोटेन्शियल इज सक्सेस. माझ्याकडे जे पोटेन्शियल आहे त्याचं मी सेलिब्रेशन कधी करू शकेल? मी ते वापरून सक्सेस घेतलं तर. आपल्या मुलांनी असं नको म्हणाला माझे वडील हुशार होते राव, माहिती आहे का, पण ते काय झालं ते काही जमलं नाही समाव, माहित नाही. माझी आई हुशारच होती राव, काय माहित नाही काय झालं. नको. एक कल्पना नेहमी करायची की मी तिरडीवर झोपलोय किंवा झोपले आणि माझ्याविषयी लोक काय बोलतायत. इमॅजिन करायचं. लगेच उत्तर मिळतं की खरंच आपण चांगल्या मार्गे जागेवर आहोत का नाही.
तिथं लोक खरंच बोलतात आपल्याविषयी, कारण आपण ऐकत नसतो आणि आपण दिसत असतो, आपल्या व्यक्त राग व्यक्त होतो. करा कल्पना, माझी बायको काय म्हणेल, माझा मुलगा काय म्हणेल, माझी मुलगी काय म्हणेल, माझे सहकारी काय म्हणतील. तसं वागायला पाहिजे. सेलिब्रेशन ऑफ बॉडी एक्सरसाइज मागे एकदा बोललोय मी. बॉडीचं डिझाईनच असं झालेलं आहे ना, की तुम्ही जर रोज त्याची काळजी घेतली नाही ना, तो तुमची काळजी घेत नाही. 2-2.5 किलोचा आपण असताना जो गुडघा आपलं वजन घेत होता, आज 95 किलोचा गुडघा माझा 1 तास वजन घेतोय. मी 6 फुटाचा होऊन गेलोय. माझा मणका आज सगळ्यांपेक्षा तुमच्यापेक्षा जास्त उभा आहे. तो माझं वजन घेतोय. आपण व्यायामच करत नाही. आपण 2.5 किलोचा असताना आता फक्त आपला गुडघा 2.5 किलोचा झाला, तो 80-82 किलो वजन वापरतोय. आणि आपल्याला माहिती आहे का, आपण जेव्हा चालतो तेव्हा एक पाय वर असतो, तेव्हा अख्ख्या बॉडीचं वजन एका गुडघ्यावर आलेलं असतं, नंतर त्या दुसऱ्या गुडघ्यावर आलेलं असतं. आपण चालतोय ना, तो गुडघा आपल्याला चालवतोय. आपण त्याच्यासाठी काय करतोय का, मग तो म्हणतो मरू दे, तुला माझी काळजी नाही ना, मी पण तुझी काळजी नाही घेणार. आयुष्यात सगळ्यात पहिलं काय घडत असेल ना, जेव्हा आपण आईच्या खुशीत असतो, आपलं हृदय स्पंदन करणं चालू करतं. फॅक्ट आहे. नंतर एकेका पेशीला, एकेका सेलला सांगितलं, जा तू बोट बंद, जा तू हात बंद, जा तू गुडघा बंद, जा तू हृदय बंद. एक एक पेशी एक एक ओळख घेते, पण स्पंदन, व्हायब्रेशन हृदयाचं सगळ्यात पहिले चालू राहतं. आपलं हृदय आपल्याला सांगतंय की तू जन्माला त्या माझ्यामुळं, मी जेव्हा श्वास घ्यायला लागलो, स्पंदन व्हायब्रेशन करायला लागलो, तेव्हा तू जन्मालाय. आणि तुझ्या शेवटपर्यंत मी व्हायब्रेट होणार आहे, मी कंपन करणार आहे. इनफॅक्ट उलट आहे, जोपर्यंत मी कंपन करतो तोपर्यंत तू जिवंत आहेस. आपण त्याला रोज काही देतोय का? नाही. मला सकाळी झोप लागते 7 वाजता, 7:30ला चालायला जा. झोप लागते दुपारी अर्धा तास काढ. खूप सोपं आहे बरं का बॉडीला व्यायाम करणं. काही नाही ना, दुपारी जिथं बसतोय ना, 7 मजल्याचं ऑफिस आहे ना, 2 वेळा कर. 3ऱ्या मजल्याचं ऑफिस आहे, 4 वेळा खाली जाऊन वर जा ना, मोबाईलवर बोलता बोलता जेवण. एक नियम ठरवून टाका ना, जेवण झालं की ऑफिसच्या खाली जायचं, परत वर यायचं. झालं ना, बॉडीला कळू द्या फक्त. मी आता अंदमानला होतो ना, सकाळी चालायला गेलो, ज्या दिवशी लवकर जायचं ना, चालायला गेलो. लोक तिथं पण, अरे म्हटलं इथं मी ब्रश करतो ना, इथं मी आंघोळ करतो, इथं मला शरीर माझी जाणीव करून देतं की अरे तुला पाणी प्यायचंय, मला भूक लागते इथं. मला नको त्या शरीराची काळजी, मला तुझी काळजी बरं का, मी चालतो इथं पण. शरीराला व्यायाम दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, इम्परफेक्शन. फॅमिलीमध्ये इम्परफेक्शन पहिलं असेल ना. मी नेहमी पुरुषांना सांगतो की घरी गेलो आणि बायकोनी दरवाजा उघडला, हा वेलकम, कसा गेला दिवस, आपल्याला सहन नाही होणार हो. वस्तुस्थिती आहे. कधी ती दरवाजा आपटणार, कधी दरवाजा न उघडताच मागं वळून बघणार. मुलगा कधी वेगळा वाटेल, पप्पा कसा आहे, मुलगा कधी लक्ष देणार, त्याचा शाळेतला दिवस बघितला असेल, नाही लक्ष देणार. आपण कॉफी मागणार. कॉफी म्हणजे सीसीडी, बायकोच्या आजची कॉफी सीसीडी नाहीये की रोज एकसारखी चव मिळेल. ते पिझ्झा हट नाही की तुम्ही अमेरिकेत खा किंवा तिकडे खा एकसारखा पिझ्झा मिळेल. ते कोका कोला नाहीये की एकसारखं मिळेल. तिचा चहा बिघडणार आहे, तिचा चहा कधी सकाळचा सर्वात सुंदर होणार आहे. तसं मुलांच्या बाबतीत आहे. तो नेहमीच 92% 90% नाही पडणार, कधी तो 80 पाडू शकतो. विचारा का 80 पडले. पॉझिटिव्हिटी पाहिजे ना, सकारात्मकता पाहिजे ना आयुष्यात घेण्याची. खूप एक गोष्टी घेण्यासारखा, खूप एक गोष्टी देण्यासारख्या सुद्धा. सकारात्मकता नसते. शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. वडील जाऊन मुलाला विचारतात, 3रीचं मुला, काय धान धा किती, मुलगा आपला 17 म्हणतो. बाप खुश, मुलाला कडे घेऊन नाचायला लागतो, याहू सेलिब्रेट, टाळे बिळे. बायको काय काय चुकलं का वाटते का काय, तुमची मुला परत काय सांगा, धान धा किती म्हणे 17. तरी बाप याहू याहू. अरे म्हणे तू वेळा झाला का, धान धा 17 म्हणतोय तो, 20 पाहिजे. अरे म्हणे काल 16 म्हणत होता, आज 17 म्हटलं, 3 दिवसांनी तो 20 पर्यंत येईल. थोडस पुढे जाऊ, रोज थोडं थोडं पुढे जाऊ. बऱ्यापैकी आयुष्य दिले आपल्याला. पावसाळ्यात आपण बघतो ते 24 तास किडे 24 तासात मरतो. 24 तासात जन्मतो, पुढची पिढी तयार करतो, म्हातारा होतो आणि मरतो 24 तासात. खरं तर 7 तास वगैरे त्याचं काहीतरी किती ते, जे आपण कागद लावून त्याला चिकटून घेतो ते. 7 तासाचं आयुष्य अख्खं जगतात. आणि कासव वगैरे 1000 वर्षांचं आयुष्य नाही, काही उपयोग नाही. आमचे पदाधिकारी, त्यांच्या घरात एक कासव होतं आधी, ते म्हणे 350 वर्षांचं कासव. काही नाही, ते डबक्यातलं कासव.
त्याला काही माहितीच नाही बाहेर काय चाललंय. आपण नको डबक्यातलं का असं व्हायला की मरके भी किसी को याद आएंगे, पुन्हा एकदा सांगू असं काहीतरी करू ना. माझ्या वडिलांनी चालू केलं तर, माझ्या आजोबांनी चालू केलं तर, माझ्या आजोबांनी दिशा दिली. आमच्या फॅमिलीमधला मी शेवटचा मध्यमवर्गीय माणूस असेल एवढं स्वतः ठरवू शकतो. वेळेचं पोटेन्शियल सांभाळणारा मी शेवटचा माणूस असेल आम्ही सांभाळू शकतो. लोकांचं महत्व कळायला मी शेवटचा माणूस असेल असं मी पहिला माणूस असेल असं मी स्वतःला बदलू शकतो. नसेल केलं आधीच्या पिढ्यांनी काही, त्यांना वेळ नसेल मिळाला, त्यांना उभं राहायचं होतं पायावर, त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असू शकतात. पण आज मला सगळं दिलं तर मी रोज 1 तास देऊ शकतो का? एक दिवस मी बॉडीला रोज 1 तास देऊ शकतो का? रोज 15 मिनिटं मी मेंदूला देऊ शकतो का? माझं दिवसभराचं प्लॅनिंग मी सकाळी 9 वाजता माझं रेडी असतं का? बिझनेस मधले लोक जेव्हा 10 10:30 वाजता मला वाटतं ना आवरून झालं नाही की असं ठाक 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 जातात. 10:30 म्हणजे जवळजवळ दिवस निम्मा झालाय हो. मग पटापट पटापट कामं करायची, पटापट पटापट कामं करायची नाही होत. 7ची गाडी पकडायची पकडता का नाही मला सांगा? 7चं विमान असेल 4:05 पकडले का नाही कधी सांगा? का सांगता आलो 10 मिनिटं थांब. पण मित्राकडे जायचं ना, हा आजची वेळ दिली की 9:15 नाही. तुम्ही आयकॉन तयार करताय, मोबाईलला आयकॉन असतात, फेसबुक, SMS, व्हॉट्सअप. आपण ते आयकॉन टच करतो आणि त्याच्या आत प्रवेश करतो. तसं आपण आयकॉन झाले. यांनी वेळ किती दिली? 11 ना, म्हणजे 12:30 येईल. आयकॉन झालाय आपला. नुसता बडबडतो काही नाही होणार, आयकॉन झालाय. म्हणून ती बडबड बंद करायची आणि ग्रुपवर टाकायचं, ह्या पाडव्याला मी हे सुरू करणार आहे, ह्या दिवाळीला मी हे सुरू करणार आहे, कदाचित माझ्या वाढदिवसा दिवशी मी हे चालू करणार आहे, किंवा मी 3 वर्षांनंतर ते चालू करणार. पहिली 3 वर्ष मला रिलॅक्स जगायचं, झोपायचं 3 वर्ष, काही बिघडत नाही. लिहा ग्रुपवर, पुढची 3 वर्ष मी झोपणार आहे, मला कोणीही उठवू नका, मी कुंभकर्णाचा अवतार आहे. पण 3 वर्ष उठल्यानंतर मी जे काय करीन ना ते ससा आणि ते कासवाच्या शर्यतीसारखं असेल. तुम्हाला सगळ्यांना मी मागं करून जाईन. मला आता 3 वर्ष झोपू द्या, काही बिघडत नाही. पण सांगा, स्वतःविषयी कमिटमेंट पाळा. मला तुम्ही आत्ता ह्या वर्षाला सगळ्यात पहिला माणूस असेल जो तुम्हाला आत्तापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतोय. आय एम द फर्स्ट. दसरा, दिवाळी, कोजागिरी सगळ्यांच्या शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस सणासारखा असावा, सणासारखा जगावा आणि एन्जॉय करावा लाईफ. आयुष्य जगण्यासाठी, आयुष्य मस्ती करण्यासाठी, आयुष्य मजा करण्यासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचं आयुष्य काहीतरी अचीव करण्यासाठी. ते आपण करावं एवढीच आमची इच्छा आहे. दर महिन्याला मी प्रत्येक वेळी सांगतो की मी आदिती मॅडम आणि नितीनजी दर महिन्याला 2-2 हजार रुपये घालतोय. आतापर्यंत वर्षभरात आमचे सगळ्यांची 24,000 रुपये प्रत्येकाचे जातील. आम्हाला 25,000 रुपये कुठेतरी जाऊन फिरून येता आलं असतं. म्हणजे आम्ही घेतले तर आमच्या थ्रू कुठेतरी काहीतरी जावं एवढंच इच्छेने काम करतोय. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.